कडे वळणार आहोत। सुरुवातीला सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या तर त्या संदर्भातल्या बातम्या। महायुतीचे नेते उद्या दुपारी 3:30 वाजता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील। दरम्यान उद्या सकाळी 11 वाजता भाजपकडून विधिमंडळ गटनेत्याचं नाव जाहीर होणार आहे। भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीमध्ये उद्या भाजपच्या गटनेत्यांचं नाव जाहीर होणार। तर गटनेता निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची उद्या सकाळी 10 वाजता बैठक। वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यात बैठक। दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट। जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा। भाजपचा गटनेता उद्या आधी ठरू द्यात मग चर्चा। आम्ही गृह खात्यावरचा दावा अद्याप सोडलेला नाहीये। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांचं वक्तव्य घोडं कुठेही अडलेलं नाही, रुसवे फुगवे नाहीयेत असंही केलंय स्पष्ट। फडणवीस दाखल होण्याआधी वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे, उदय सामंत, गिरीश महाजन यांच्यात अँटी चेंबरमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा। संभाव्य खातेवाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाचा शिंदेंकडून आढावा। त्याआधी दुपारी एकनाथ शिंदेंची ज्युपिटर या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी। प्रकृती उत्तम, चेकअपसाठी आलो होतो। तपासणीनंतर शिंदेंचं वक्तव्य। बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल। सध्याच्या नाट्यामध्ये शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती। मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंचं वक्तव्य। मोदी, शहा आणि नड्डा 5 तारखेला शपथविधीला येणार। बावनकुळेंची माहिती। तर मंत्रिपदाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, शेरसाट यांचं वक्तव्य। 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शिलार तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार। सूत्रांची माहिती।